आजचे अभिवचन मिखा याचा 5वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. त्या ठिकाणी येण्याप्रमाणे म्हटलेलं आहे, तो परमेश्वराच्या सामर्थ्याने आपला देव परमेश्वर याच्या नामाच्या प्रतापाने उभा राहील. तो कळप चारील आणि ते वस्ती करतील, कारण त्यांची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी जर आम्ही पाहिलं, मिखाचं पुस्तक हे लहान भविष्य वक्त्यांमध्ये किंवा लहान संदेष्टांमध्ये त्या ठिकाणी आपण त्याला कॅटेगराईज करतो. त्याच्यानंतर मिखाचा असणारा हा 5वा अध्याय आणि त्याच्या विशेषतः 2ऱ्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष देतो, की ज्या ठिकाणी म्हटलेलं आहे, हे बेथलेम हेफ्राता, यहुदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ मधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे 2रं जे वचन आहे हे आणि संपूर्ण 5वा अध्याय जर आपण बघितला तर ख्रिस्ताच्या आगमनाविषयी किंवा प्रभू येशूचा जन्म बेथलेमामध्ये होणार आणि त्या बेथलेमामध्ये येणारा हे जे बालक आहे, हे बालक एक उद्धारकर्ता म्हणून त्या ठिकाणी येईल आणि ह्या उद्धारकर्त्याचं राज्य त्या ठिकाणी कसं प्रस्थापित होईल याच्याविषयी मिखा संदेष्ट ह्या ठिकाणी फार सुंदर रीतीने त्याचं विश्लेषण किंवा त्याच्याविषयीची असणारी भविष्यवाणी करतो. पण ज्यावेळेस आपण 4थ्या वचनामध्ये ज्यावेळेस येतो, त्या ठिकाणी एक विशेष जे वचन आहे किंवा एक विशेष जे वक्तव्य या मसीहाच्या संबंधाने किंवा प्रभूच्या संबंधाने, येशूच्या संबंधाने केलेलं आहे, त्याच्याकडे माझी इच्छा आहे की आपण सर्वांनी त्या ठिकाणी लक्ष लावावं. आणि ते वक्तव्य आहे, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तो परमेश्वराच्या सामर्थ्याने आपला देव परमेश्वर याच्या नामाच्या प्रतापाने उभा राहील. तो कळप चारेल आणि ते वस्ती करतील, कारण त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मंडळीच्या दृष्टिकोनातून ज्या उद्धारकर्त्याच्या राज्याविषयी आम्ही पाहतो, आम्ही ऐकतो, आम्ही वाचन करतो, आज मंडळीवर जर कोणाचा पगडा असावा तर तो ख्रिस्ताच्या राज्याचा पगडा असावा. मंडळीच्या द्वारे मंडळीमध्ये ख्रिस्ताचं राज्य हे कसं प्रस्थापित झालेलं आहे आणि आम्ही ख्रिस्ताच्या राज्याचं प्रतिनिधित्व करत आहोत, हे आम्हाला पाहणं त्या ठिकाणी खूप गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टीकडं आम्ही ज्यावेळेस लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस आम्ही ह्या पर्टिक्युलर ह्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहायला सुरुवात करतो, की ज्या ठिकाणी एक विशेष गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, या उद्धारकर्त्याचं राज्य तर त्या ठिकाणी राहील. बेथलेम एफ्राता ह्या ठिकाणी ह्या असणाऱ्या मसीहाचं राज्य त्या ठिकाणाहून सुरुवात होईल, त्याचा जन्म त्या ठिकाणी होईल. पण 4थ्या वचनामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तो परमेश्वराच्या सामर्थ्याने आपला देव परमेश्वर याच्या नामाच्या प्रतापाने उभा राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट पुढे म्हटलेलं आहे, तो कळप चारेल. हा असणारा उद्धारकर्ता की ज्याचं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित होईल, हा त्या ठिकाणी कळप चारेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही जी गोष्ट आहे ही मला अतिशय माझ्या अंतःकरणाला भिडलेली गोष्ट आहे, की ज्या ठिकाणी म्हटलं तो कळप चारेल. तो कळप चारेल हा असा राजा आहे की जो मेंढपाळाचं कार्य करणारा राजा आहे. हा ज्याला आपण आपल्या टर्ममध्ये म्हणू शकतो, ही इज अ किंग, बट ही इज अ शेफर्ड किंग. ही इज अ शेफर्ड किंग. सो आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की हा जो राजा आहे, हा राजा नम्र आहे. हा राजा जो आहे, हा शांतीची घोषणा करणारा राजा आहे. हा जो राजा आहे, हा आम्हाला क्षमा करणारा राजा आहे. हा जो राजा आहे, हा आम्हाला मार्गदर्शन करणारा, आमचं जतन करणारा, आमचं पुनर्वसन करणारा. एवढंच केवळ नाही, तर आम्हाला त्या ठिकाणी ज्याप्रमाणे ह्या ठिकाणी 4थ्या वचनामध्ये म्हटलेलं की तो आम्हाला चारणारा राजा आहे. मुळात शब्द त्याच्यासाठी फीड हा शब्द त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस या राजाकडे पाहतो, त्यावेळेस आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की हा राजा हा जगिक राजा नाही आहे.
हा राजा हा त्याचं असणारं राज्य जगिकतेनं प्रस्थापित करण्यासाठी त्या ठिकाणी नाही आला. कोणावर अन्याय करण्यासाठी त्या ठिकाणी नाही. कोणाच्या असणाऱ्या त्याच्या प्रभावामध्ये कोणीतरी यावं आणि त्याला भीत कापत त्याच्या असणाऱ्या जाचाला त्या ठिकाणी सामोरं जावं असं अजिबात नाही. तर हा राजा आम्हाला प्रीतीनं जिंकणारा राजा आहे. हा राजा आमच्यासाठी मेंढपाळाप्रमाणे कार्य करणारा, मेंढपाळ होऊन कार्य करणारा हा आमचा राजा आहे, की ज्या ठिकाणी स्पष्टपणे आम्हाला हे दिसून येतं. देवाच्या वचनामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी येशू म्हणतो की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, ती परक्याच्या मागे कधीच चालत नाहीत आणि ती माझ्या संगती माझ्या मागे चालतात. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या असणाऱ्या मेंढपाळाकडे, या मेंढपाळ राजाकडे ज्यावेळेस आम्ही पाहत आहोत प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही हा विश्वास धारण केला पाहिजे की हा मेंढपाळ राजा आमच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण कार्य करणारा जिवंत देव आहे. तो आमच्या संगती आजही आहे. तो म्हणतो की मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला कधी टाकून जाणार नाही, मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या संगती राहणार. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, नम्रतेचा कित्ता या ख्रिस्तानं त्याच्या जीवनाच्या द्वारे या ठिकाणी आम्हाला दाखवून दिलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या ख्रिस्ताकडे लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस आम्ही त्याच्यापुढे नतमस्तक होणं गरजेचं आहे. कारण तो सत्य आहे, तो आम्हाला बंधनातून मुक्त करणारा देव आहे, तो आमचा उत्तम मेंढपाळ आहे. कारण उत्तम मेंढपाळ आमच्यासाठी प्राण देतो असं त्याचं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून का नाही आम्ही आमचं समर्पण त्या ख्रिस्ताला करावं, या मेंढपाळ राजाला आम्ही नतमस्तक व्हावं आणि त्याचं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे आम्ही करावं. प्रभू परमेश्वर या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद